सर्वांचं स्वागत आहे आपल्या कायझेन MPSC या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वांना नमस्कार. आज आपला डेली मॅथ रिझनिंगची जी PYQ प्रॅक्टिस आहे त्याचा 6वा दिवस आहे. डे 6 आहे आपला आज. आणि तुम्ही सर्वजण इथपर्यंत आला आहात याचा अर्थ कुठेतरी तुम्हाला देखील सिरियसनेस आहे की आपलं मॅथ रिझनिंगमध्ये जो स्कोर आहे तो आपला इम्प्रूव्ह व्हावा. कारण आपल्याला माहिती आहे की जवळजवळ प्रिलिम्स असो किंवा मेन्स असो जवळजवळ 20 ते 22 क्वेश्चन्स. प्रिलिम्सला 20 क्वेश्चन्स असतात आणि मेन्सला जवळजवळ 22 क्वेश्चन्स असतात दोन्हीकडे, गट ब आणि गट कला देखील, किंवा आता जे येणारे तलाठी भरती वगैरे जे आहे ते देखील आपण आत्ता गट क मध्ये ॲड झालेली आपण पाहतो. तर त्यामुळे मॅथ्स रिझनिंग हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक बनलेला आहे. आणि हा असा टॉपिक की तुम्हाला म्हणजे लिस्टमधनं बाहेर पण फेकू शकतो आणि लिस्टमध्ये तुम्हाला एंटर पण करून देऊ शकतो. त्यामुळं एक जर नाही शक्य झालं आपल्याला तर ॲटलीस्ट आपण डेली 10-15 क्वेश्चनची जरी प्रॅक्टिस केली तरी आपल्यासाठी हा खूप बेनिफिट राहील असं मला वाटतं. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या क्वेश्चन्सला. पहिला क्वेश्चन्स पहा. आंतरजाल बँकेसाठीचा जीतचा परवली संकेत म्हणजे पासवर्ड. ओके, तर इथं थोडं मोठा क्वेश्चन होता त्यामुळे त्याचा इंग्लिशचा पार्ट ॲड नाही केला इथं, परंतु मी सांगतो तुम्हाला. परवली संकेत हा 6 वेगवेगळे अंक वापरून रचलेला आहे. या संकेताचा पहिला अंक 6, तिसरा अंक 5 आणि 5वा अंक 2 आहे. ओके, तर त्याआधी आपण लिहून घेऊया इथे. सपोज हा 6 अंक असणार नंबर असेल, तो पासवर्ड असेल त्याचा. यातला पहिला अंक काय आहे, तिसरा अंक काय आहे 5 आणि 5वा अंक 2 आहे. पुढं काय म्हटलं आहे, जर दुसऱ्या आणि तिसऱ्या अंकांच्या मध्ये गुणाकार चिन्ह आणि तिसऱ्या व चौथ्या अंकाच्या मध्ये समानता चिन्ह दिले तर योग्य गणन प्रक्रिया दिसते. तर मग आपल्याला पर्यायातनं आपल्याला काय निवडायचं, त्याचा पासवर्ड निवडायचा आहे. म्हणजे काय केलं याने, दुसऱ्या आणि तिसऱ्या अंकामध्ये काय केले, हा इथं आपला दुसरा अंक असेल आणि इथं चौथा अंक असेल. त्यापैकी दुसऱ्या आणि तिसऱ्या अंकामध्ये त्यांनी गुणाकाराचं चिन्ह दिलेलं आहे आणि तिसऱ्या आणि चौथ्या अंकामध्ये काय केलेलं आहे त्यांनी समानता चिन्ह म्हणजे इक्वल टूचं साईन दिलेलं आहे आपल्याला. आणि आपल्याला सांगितलं की आता हे इक्वल झालं म्हणजे इथे एक आपण अंक पुट केला तर ही संख्या आणि 5 यांचा गुणाकार बरोबर हा एवढा आपला आन्सर असणार आहे, बरोबर चिन्हाच्या उजव्या साईडला. तर आपण एक एक पर्यायत्न टाकून पाहूया. आता पर्यायत्न पहा काय सांगितलं, 6, 5, 2 इथं आहे ते सगळीकडे कॉमन असणार आहे. आता 4 ठेवूया आणि 3 आणि 2 ठेवूया. इथं 4 ठेवूया, इथं 3 आणि इथं 0 ठेवूया. आता हे जुळतं का एवढं पाहायचं फक्त. 64 गुणिले 5 करायचं आपल्याला. 5 चौक 20, 6 पंचे 30, 2 32, 320 आलं. 320 पहिलाच ऑप्शन आपल्या इथं परफेक्ट बसलेलं, लकी ठरलेलं आपण. पहिला ऑप्शन आपलं उत्तर आलेलं आहे. जर नाही नसतं आलं तर आपल्याला सेकंड ऑप्शन चेक करावं लागलं असतं. ओके, तर तुम्ही वाटलं असेल सेकंड, थर्ड आणि फोर्थ ऑप्शन चेक करून बघा, ते इक्वल येत नाहीत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर आहे. क्वेश्चन जरी डिफिकल्ट वाटलं स्टार्टिंगला तरी ते थोडं फक्त शांत डोकं ठेवायचं, क्वेश्चन आपोआप सॉल्व्ह होऊन जातो. नेक्स्ट, खालील समीकरणातील एक्सची किंमत काढा. क्यूब रूटमध्ये एक्स दिलेला आहे, डिवायडेड बाय 2.56 इक्वल्स टू 100/x. आता आपल्याला काय करायचं, यामध्ये एक्सची किंमत फाईंड करायची. आता हे आपलं समीकरण आहे ते सॉल्व करायच्या आधी मी जे घातांक आपले जे आहे, घातांकाचे काही नियम आहेत तर ते मी थोडे इथे लिहून देतो. ते म्हणजे पहा कसं असतं, a⁻m इंटू n असेल तर a⁻m इंटू n होऊन जातं, बरोबर. तसेच क्यूब रूटमध्ये एखादी संख्या असेल तर त्याचा अर्थ काय होतो, x⁻³ होऊन जातं. किंवा स्क्वेअर रूटमध्ये एखादी संख्या असेल, स्क्वेअर रूटमध्ये x असेल तर त्याचा देखील अर्थ 1/2 असतो. आलं लक्षात. तर ही एक गोष्ट आहे. तर हे 2-3 नियम लक्षात ठेवा. आता आपण सॉल्व करायला सुरुवात करूया. आता बघा इथं काय म्हटलं आपल्याला, हे क्यूब रूटमध्ये आहे ना, तर ते आपल्याला क्यूब रूटच्या बाहेर काढायचं एक्सला. तर काय करूया आपण, दोन्ही साईडचा क्यूब करूया. दोन्ही साईडचा जर क्यूब केला तर इथं देखील काय राहील, आता वरती x⁻1/3 असतं क्यूब रूट म्हणजे, त्याला ⁻³ आहे, डिवायडेड बाय 2.56⁻³ त्यानंतर 100⁻³ आणि x⁻³ हे आपलं थोडं सॉल्व झालं. आता याचा अर्थ बघा, हे 1/3 इंटू 3 इथं जे आहे ते 1/3 ते काय आलं, 3ला 3 कट झालं म्हणजे फक्त x राहिली. तिथे x राहिला खाली, 2.56 आहे तसंच ठेवा, इक्वल्स टू 100³ देखील आहे तसंच ठेवा, डिवायडेड बाय आता हा x³ आहे. आता एक्सला काय करूया आपण, इकडे घेऊन जाऊया. तर काय होईल मग, x हा x आणि ह्या x⁻³ म्हणजे टोटल काय आलं, x⁻4 झालं. बरोबर काय आलं, 100³ आहे तसंच मल्टिप्लाय बाय 2.56चा क्यूब. आणि अजून एक नियम सांगतो, a⁻m असेल इंटू b⁻m असेल तर ते कसं जातं, a इंटू b एकाच कंसात घ्यायचं, त्याला पॉवर m आहे तीच द्यायची. तर इथं पहा सेम काय आलं, तर आपलं इथं आणि 100⁻³ इंटू 2.5⁻³ आहे. त्यामुळे आपण इथे लिहूया x⁻4 इक्वल्स टू काय येईल, 2.56 इंटू 100⁻³ तर हे येतं आपलं 256. डेसिमल पॉईंट 2 घरी इकडे सरकेल 100ने मल्टिप्लाय केल्यामुळे.
2^3. आता 256 काय हा 2^8 आहे. म्हणजे 2चा तुम्ही पॉवर कॅल्क्युलेट करत गेलात म्हणजे 2ची पहिली पॉवर 2 आहे, नंतर 4, 4 2 8, 8 2 16, 16 2 32, 32 2 64, नंतर 128 आणि नंतर 256. म्हणजे कितवी पॉवर आहे ती 2ची? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 2 to the power 8 आहे. नंतर (3) आहे तेच तसंच ठेवलं आणि ह्या दोघांचं आता काय होईल? मल्टिप्लाय होईल. 2 काय होईल? 24 होईल. म्हणजे आपल्याकडे आता काय आलं इक्वेशन फायनल? x⁴ इक्वल्स टू 2^24. आता याला आपण 2^24 आहे त्याला आपण असं लिहू शकतो का? 2^6 × 4 बरोबर. 6×24 आहे तेच लिहिलं आपण, राईट. तर 2^6 म्हणजे काय? 2^6 कंसात आले खाली आणि त्याला (4). हे का केलं आपल्याला? कारण एक्सची इथं पॉवर 4 आहे, त्यामुळे इकडं जे संख्या येणार आहे त्याची पॉवर आपल्याला 4 ठेवायची. म्हणजे एक्स हा काय होऊन जाईल रे? एक्स बरोबर काय होईल? 2^6. हा त्याचा बेस सेम झाला कारण त्याच्या घातांक पण सेम आहे, म्हणून एक्स काय आला आता? हेन्स x = 2^6. आता 2^6 काय आत्ताच पाहिलं आपण? 1 2 3 4 5 आणि 6. 2^6 म्हणजे काय? 64 येते, राईट. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. म्हणजे हे नियम तुम्हाला माहिती असेल, मला समजून सांगताना आता तुम्हाला सांगायचं होतं म्हणून वेळ लागला. जर फास्टमध्ये आपण कॅल्क्युलेशन करायला गेलो तर 20 सेकंदात हा क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातो. ठीक आहे. थोडे फक्त हे जे नियम मी सांगितले हे नियम थोडे समजण्याचा प्रयत्न करा. ओके. घातांकाचे मोजकेच नियम आहेत, ते तेवढे नियम पाठ केले तर असे क्वेश्चन सॉल्व्ह करताना म्हणजे समीकरण सॉल्व्ह करताना आपल्याला अडचण येत नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता. काय म्हटलंय? एका 2 अंकी संख्येची 1/3 ही तिच्या 1/4 पेक्षा 8ने मोठी आहे, तर त्या संख्येतील अंकांची बेरीज किती? आता संख्येतील अंकांची बेरीज विचारली, त्यामुळं ऑप्शन थ्रू जाणं काही योग्य होणार नाही. ठीक आहे. आता 2 अंकी संख्या आपण सपोज ती संख्या x मानली, त्या संख्येची 1/3 म्हणजे काय ते आपण कॅल्क्युलेट करूया. ती 2 अंकी संख्या सपोज x मानली, तर तिचं 1/3 x हा काय आहे? हा तिच्या 1/4 पेक्षा म्हणजे 1/4 x पेक्षा काय 8ने मोठी आहे. 1/3 मोठे, 1/3 हे मोठे आहे. यांची जर आपण वजाबाकी केली तर बरोबर काय येणार आपलं उत्तर? 8 येणार, राईट. कारण हे 8ने मोठे म्हणजे त्यांच्यातला फरक हा 8चा असणार आहे. तर हे सिम्पल आहे. आता इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं फक्त. आता याचं छेद समान करून घ्या. छेद याचं LCM 12 आला. 4ने इकडे मल्टिप्लाय करा, 3ने इकडे मल्टिप्लाय करा, तर इकडं 4x - 3x बरोबर 8 येईल. मग आता 4x - 3x बरोबर x इक्वल्स टू आता हा 12 इकडे जाऊन काय होईल? मल्टिप्लाय होईल. 8 × 12. 12 किती होतात? 96 होतात. आता तुम्हाला 96 ऑप्शनमध्ये कुठे दिसत नाही का? कारण आपल्याला काय विचारले? त्या संख्येतील अंकाची बेरीज विचारली. मग 9 + 6 किती होतात? 15. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे. खूप इझी क्वेश्चन होता हा. नेक्स्ट आता काय म्हटले पहा आपल्याला? 4 अंगठ्या व 2 बांगड्या यांची किंमत किती? 57,200 आहे. तर 6 अंगठ्या आणि 3 बांगड्या यांची किंमत किती असेल? आता तुम्ही जरी इक्वेशन याचे प्लॉट करायला गेलात, हे खूप सोपं आहे, परंतु याचं जर इक्वेशन जरी प्लॉट करायला गेलं तर अंगठ्या सपोज तुम्ही A मानल्या, बांगड्या B मानल्या, तर 4 अंगठ्या अधिक 2 बांगड्या बरोबर किती? 57,200 आणि 6 अंगठ्या प्लस 3 बांगड्या यांची किंमत किती आपल्याला विचारली. आता इक्वेशन आपल्याला एकच दिलं आहे, व्हेरिएबल्स 2 आहेत, तर डायरेक्ट उत्तर काढणं अवघड आहे. उत्तराचं तसं निघू शकत नाही. परंतु थोडं तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथं बघा 4A आणि इथं 2B आहे, तसंच इथं 4A आणि 3B आहे. म्हणजे यातनं जर 2 आपण कॉमन घेतलं ह्या इक्वेशनमधून, तर 2 कॉमन घेतल्यावर काय राहील आतमध्ये? 2A + B इक्वल्स टू आता 57,200 बरोबर. आणि इकडे काय आहे? 6A आणि 3B आहे. तर आपल्याला काय करायचं? सिम्पली 2 कॉमन काढल्यानंतर हा 2 आता इकडे डिवाइड होऊन जाणार याला. म्हणजे उत्तर काय येणार? 2 × 1 = 2 4 28,600 होऊन जाणार. म्हणजे तुमचं आता बेक इक्वेशन काय होऊन जाईल? हे 2A + B इक्वल्स टू 28,600. आता सिम्पली याला काय करायचं? 6A येण्यासाठी काय करावं लागेल रे? इथं 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 3ने याला मल्टिप्लाय केल्यावर 6A येऊन जाईल आणि याला मल्टिप्लाय केल्यावर प्लस 3B होऊन जाईल. आलं का जे आपल्याला पाहिजे ते? 6A आणि 3B. सिम्पली मग याला 3ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला राईट साईडला पण 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. त्याचा गुणाकार किती येतो? 8 85,800. कुठं आहे? पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर आहे. थोडं फक्त ऑब्झर्व करायचं व्यवस्थित, पॅनिक व्हायचं नाही. बरोबर आपल्याला याचं उत्तर मिळून जातं. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलं आहे? एका संख्येच्या 31% व 13% यातील फरक 576 आहे, तर ती संख्या कोणती? आता बघा यांच्यातला जर फरक आपण काढला 30% ऑफ
एक्स म्हटले ना, एक्सचे 30% आणि 13% ऑफ त्याच संख्येचे इथला फरक म्हणजे मायनस केलं, हा 576 आहे. तर 31मधनं 13 गेले, किती उरतात आपले खाली? 18. बरोबर. 31मधनं 13 गेले, किती परत? 18% ऑफ एक्स बरोबर काय? 576. तर एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला. हे 576 हे 18% डिव्हिजनला जाणार. आता 18% म्हणजे काय असतं? 18 भागिले 100. ते 100 काय होणार? वर जाणार, कारण छेदाचा छेद म्हणजे तो अंश असतो. 576 0 0 होऊन जाईल मग ते, आणि खाली 18. आता हे जर तुम्ही डिवाईड केलं, 9 2 18, 9 7 54, 9 4 36, 0 0, 3200 आलं. 3200 पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. दोन संख्यांचा मसावी 8 आहे, लसावी 144 आहे. त्यापैकी एक संख्या 16 आहे, तर दुसरी संख्या कोणती असेल? म्हणजे आपल्याला काय दिलं आहे? मसावी म्हणजे GCD, ओके, किंवा HCF याला असं म्हणतात, हायेस्ट कॉमन फॅक्टर किंवा ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजर. आणि लसावी म्हणजे काय? LCM, लिस्ट कॉमन मल्टिपल. तर बरोबर आहे. तर अशा वेळेस काय करायचं असतं? HCF एक फॉर्म्युला आहे, HCF इंटू LCM इक्वल्स टू काय असतं? फर्स्ट नंबर इंटू सेकंड नंबर. बरोबर. खूप सिंपल फॉर्म्युला आहे. दोघांचा गुणाकार करायचा मला फक्त. 8 गुणिले 144 बरोबर काय? पहिली संख्या 16 आहे, तर दुसरी संख्या x मानू. 16ने काय होईल? इकडे फक्त डिवाईड होईल, हे 16 इकडे येऊन जातील, इकडे फक्त x राहील. आता बघा, 16ने जर याला डिवाईड केला तर 4 चौक 16, 4 दुने 8, 4 1 4, 4 3 12, 4 7 24, 36 दुने किती होतात? 72 होतात. त्यामुळे दुसरी संख्या काय असेल? 72 असेल. तर हा एक फॉर्म्युला आपला पाठ असेल तरी या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला भेटून जातं. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय आहे? खालील संख्येचा गुणाकार व्यस्त सांगा. काय म्हटलं आपल्याला? गुणाकार व्यस्त, त्यालाच मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स असं म्हणतात. तर गुणाकार व्यस्त म्हणजे काय असतं? एखादी संख्या आणि दुसरी संख्या, म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार. एक संख्या असेल आणि दुसरी 1/x, राईट. दोन संख्यांचा गुणाकार हा 1 येत असेल, तर त्या दोन संख्यांना एकमेकांचं काय म्हणतात? गुणाकार व्यस्त म्हणतात. आणि ते काढायचे सिंपल टेक्निक म्हणजे काय करायचं? अंश आणि छेदाची आदला बदल करायची. म्हणजे 2चा गुणाकार व्यस्त, आता 2 म्हणजे 2/1 असतं ना, म्हणून 1/2 आलं. बरोबर. यांचा गुणाकार केला तर तो 1 येतो. 4/5 असेल, त्याचा गुणाकार व्यस्त 5/4 येणार. आलं लक्षात? 0चा गुणाकार व्यस्त नसतो, नाही तर 1/0 कराल, कारण यांचा गुणाकार 1 येणार नाही. आता आपल्याला विचारले काय ते पाहूया. 16/81 त्याला रेस टू -3/4 आहे. ओके. इथे घातांकाचा फक्त अजून एक नियम सांगतो तुम्हाला. A⁻m असेल, A⁻m असेल तर ते A⁻m होऊन जातं, किंवा A⁻m असेल तर ते छेदामध्ये A⁻1/-m होऊन जातं. बरोबर. तर हे जे आहे, आणि इथं 16/81 आहे ना, तर ते आपण काय लिहिलं मग असं? आता हे ॲक्च्युली लिहून घेऊया आपण. 16/81 -3/4 आहे ना, मायनस ठेवायचं नाही, तर काय होणार? ते 1/1681 3/4 होऊन जाणार. 3/4 होऊन जाणार. आता हे परत जेव्हा उलटं होतं, कारण A/B⁻m असेल, तर त्याचा अर्थ काय होतो? B/A⁻m. फक्त अंश आणि छेदाच्या उलटं करायचं फक्त, म्हणजे 81 वर जाणार आणि खाली काय? 16 राहणार, म्हणजे ते इक्वल्स टू 3/4. हे सेमच असतं. बरोबर. आता याचं मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स कसं काढणार परत? आता 81/16 3/4 आहे, त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स कसा काढणार? याला 1/81/16 3/4. बरोबर. आता हे परत उलटं होणार, राईट. म्हणजे काय होणार? 16/81 3/4. तर 3/4चा अर्थ काय असतो पहा, सांगतो मी तुम्हाला. 3/4 म्हणजे 16⁻³ आणि त्याचं 4th रूट असतं, आणि खाली 81चं देखील काय असतं? 81⁻³ त्याचं 4th रूट असतं. कारण 3/4 म्हणजे काय असतं? 3 गुणिले 1/4 असतं. तर 1/4 हे रूट असतं आणि हा घातांक असतो. बरोबर. तर हा त्याचा अर्थ होतो. पण आपल्याला आता इथं सिम्प्लिफाय करताना बघा, 16 म्हणजे काय? 2ची पॉवर आहे बघा, ती 2ची चौथी पॉवर आहे, राईट. आणि खाली 81 म्हणजे काय? 3ची चौथी पॉवर आहे, आणि त्याला रेस टू काय आपल्याला 3/4 आहे, राईट. आता हे काय होणार? हे सिम्प्लिफाय करून 2/3⁴ इंटू 3/4 होणार, म्हणजे 4ला 4 कट होणार आणि फक्त काय राहणार? 2/3
3 राहणार. मग 2ची तिसरी पॉवर काय होती 8 आणि 3ची तिसरी पॉवर काय होती 27, राईट. त्यामुळे 827 हा आपला काय असणार मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर बरोबर आहे. म्हणजे सिम्पली तुम्ही इथनं देखील असं म्हणजे आता जसे जसे तुमची प्रॅक्टिस होईल डायरेक्ट तुम्हाला समजेल की याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय येणार 1681चा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स प्लस 3/4 असणार. आणि तो 16 म्हणजे काय 2⁴, 81 म्हणजे काय 3⁴, (3/4) हे जर आपण सॉल्व केलं तर परत तेच 2/3 गुणिले 4 × 3/4 हे कट होणार. उरलं काय फक्त 2⁻³ म्हणजे 8 3⁻³ 27. 10 ते 15 सेकंदात त्याचं उत्तर निघून जातं. फक्त तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करा, बाकी अपने आप हो जाएगा. नेक्स्ट क्वेश्चन पहा आता. जर 125 125 a 125ची पॉवर a आहे आणि खाली = 625 आहे, तर एची किंमत किती असं आपल्याला विचारलं आहे. परत बेस सेम करून घ्यायचा दोन्ही साईडचा. आता 125 जर पाहिलं तर तुम्ही 5च्या त्या तिसरी पॉवर आहे 5⁻³ तसंच राहणार आणि 625 म्हणजे काय 5ची चौथी पॉवर आहे. त्याचा बेस सेम झाला, अजून नाही सेम झाला. ओके 5⁻³ म्हणजे काय ते 3 × a आहे म्हणजे 3a झालं ते आणि 5⁻4 तसंच राहणार. आता त्याचा बेस सेम आहे 5 5, त्यामुळे त्याचा घातांक पण सेम असणार म्हणून 3a = 4 हे आपलं इक्वेशन भेटलं. मग एची व्हॅल्यू काय असेल a = 4/3. कुठे 4/3 पर्याय क्रमांक 1 ह्याचं उत्तर बरोबर आहे. इतकं सोपं आहे बघा. घातांकाचे 2-4 नियम तुम्ही पाठ करा, बाकी सर्व म्हणजे तुम्हाला समीकरण असेल कुठे ना कुठेतरी हे आपल्याला याचं ॲप्लिकेशन विचारलं जातं क्वेश्चन्समध्ये, त्यामुळे हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता काय बोलले हा 0.77777 हा आवर्ती दशांश अपूर्णांक. ओके रिकरिंग म्हणजे पुन्हा पुन्हा रिपीट होणारा डेसिमल फ्रॅक्शन आहे हा. तो अपूर्णांक p/q या स्वरूपात कसा लिहायचा. तर आपल्याला माहिती जर 0.7 असेल फक्त तर तो आपण कसा लिहितो 7/10 लिहितो. 0.70 असेल तर 70/100 लिहितो. जेवढे डेसिमल पॉईंट आहे तेवढे झिरोज देतो. पण एखादा जर अंक रिपीट होत असेल 7 7 7 7 ओके इन्फायनाईट टाइम्स, तर त्याला आपण आता किती अंक रिपीट होते ते पाहायचं फक्त. आता इथं 7 फक्त रिपीट होते म्हणून 0.7 त्याला बार देतात फक्त वरती 0.7 बार. ओके याचा अर्थ काय असतो 7 तसाच राहतो अंशामध्ये, फक्त आता डेसिमल पॉईंट किती आहे 1 घरे म्हणून 1च 9 लिहायचं फक्त म्हणजे 7/9. 7/9 म्हणजे काय असतं तो रिकरिंग अपूर्णांक असतो 0.7777 असं. जर तिथं आता 0.25 25 25 25 असं रिपीट असतं, इथं कोणते अंक रिपीट होतात 0.25 रिपीट होतो म्हणून काय 25 तसंच लिहायचं. आता 2 घरं आहेत म्हणून 2 वेळा लिहायचं म्हणजे 25/99 हा त्याचा p/q स्वरूपातला अपूर्णांक असतो. ठीक आहे. सेम तसंच 3 घरांसाठी 0.251 251 असं असेल तर 251/999 अशा पद्धतीने हे आपण फाईंड करू शकतो. इथं फक्त आता इथं 0.77 नाही रिपीट होतं, नीट पाहायचं 0.77 नाही रिपीट होतं, इथं काय रिपीट होतं 0.7 रिपीट होते म्हणून काय येणार 7/9 हे आपलं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. परत त्याच टाईपचा क्वेश्चन पहा. 2 संख्यांचा मसावी 11 असून लसावी 693 आहे. एक संख्या 77 असेल तर दुसरी संख्या काढा. बरोबर सेम आपला मसावी गुणिले लसावी बरोबर काय पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. आता मसावी किती 11 गुणिले लसावी किती 693. पहिली संख्या 77 आहे, दुसरी संख्या x असेल बरोबर. 77 आपण काय करूया कट करून आता हे इकडे डिव्हिजनला येतील 11 / 7 7चा 63 काय झालं मग 99 आलं. x बरोबर काय आपलं 99, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे. ओके नेक्स्ट. आता हे देखील एक समीकरण आहे, याची किंमत आपल्याला काढायची. आता आपल्याला माहिती आहे हे 49 स्क्वेअर रूट काय येणार 7 या अंशस्थानी 7 फिक्स झाला. आता हे असं स्क्वेअर रूट असेल तर आधी जे आतलं स्क्वेअर रूट ते सॉल्व करून घ्यायचं. सगळ्यात आत म्हणजे 64 आहे. 64 म्हणजे काय 8 म्हणजे 64चं स्क्वेअर रूट 8 आलं, त्यात 17 ॲड केलं तर किती होतात हे 25. आता 25 स्क्वेअर रूटमध्ये परत 25चं स्क्वेअर रूट काय असतं 5 असतं. 41 - 5 येणार. 41 - 5 किती येतं 36. 36चं परत स्क्वेअर रूट काय येणार 6 म्हणजे 1 + 6 किती येतात 7 म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये काय राहिलं 7 राहिलं. आता असं कुठेच ऑप्शन आपल्याला दिसत नाही, परंतु आपण जर पाहिलं तर सिम्पल 7 म्हणजे काय असतं √7 × √7 म्हणजे √7
एक्स असेल ते एक्स ही व्हॅल्यू असेल तर √x इंटू √x असतं ते. आता हे असं कसं काय, तर √x मी मगाशी सांगितलं तुम्हाला, हे कसं लिहितो आपण, x⁻² इंटू हे x⁻². मग x काय होणार 1/2 a⁻m प्लस a⁻n या टाईपचं ते 1/2 हे ॲड झालं की हाफ आणि हाफ किती होतं, 1 होतं, म्हणून x⁻1 होतं, म्हणजेच तो x होतो. ते असं लिहिलं जातं. ह्याला आपण असं लिहूया, नंतर √7 आहे तसंच. आता बघा हे कॅन्सल झालं, राईट. अशा पद्धतीने √7 हे राहील. किंवा हे जरी आपला नियम पाठ नसेल तर दुसऱ्या पद्धतीने असं सांगतो मी तुम्हाला. याला दोन्ही साईडला आपण काय करूया, √7 मल्टिप्लाय करून घेऊया. ओके, हे केलं तर का √7 इंटू √7 काय होतं, 7 होतं. आणि वर काय राहिलं, फक्त 7 √7 राहिले. हा 7ला हा 7 गेला, काय उरलं फक्त √7. त्यामुळे √7 हे आपलं उत्तर बरोबर आहे. आय थिंक सेकंड लास्ट क्वेश्चन आहे आपला आज, चेक करूया. जर नीताचं वय तिच्या आईच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे तर दोघींच्या वयाची बेरीज 58 आहे, तर नीताचे वय काय. तर सोपं आहे. आईचं वय तिचं x मानूया. आईचं वय जर x असेल तर नीताचं वय काय असेल, नीताचं वय काय, आईच्या वयाचे निम्म आणि त्यांनी निम्म्यापेक्षा 5 नाही कमी, हे नीताचं वय असणार आहे. आणि आईचं वय काय आपण मानले, x मानले. आता हे दोघांची जर ॲडिशन केली आपण, म्हणजे x/2 - 5 प्लस x केलं तर काय येणार, 58 बेरीज येते, बरोबर. आता यांचा छेद समान करून घ्या. इथे 1 आहे, इथे 1 आहे, म्हटलं इथं 2नी मल्टिप्लाय करा, इथं 2नी करा, इथं देखील 2नी आणि इथं देखील 2नी करा. म्हणजे काय राहील, x राहील, 5 × 2 = 10 होऊन जातील, आणि हे 2x होऊन जातील, प्लस 2x डिवायडेड बाय 2 आहेच 58. आता 2 इकडे जाऊन काय होईल, मल्टिप्लाय होतील. ठीक आहे, 58 × 2 किती होतात, 116. आता हे x आणि हे 2x किती झाले, 3x -10 आहे, तर -10 इकडे जाऊन काय होतील, +10 होतील. त्यामुळे 126 झालं, 126. आता 3x बरोबर काय राहील, फक्त 126. 3x बरोबर 126. मग x काय येईल, 126 भागिले 3, 3 × 12, 3 × 2 = 6, 42. म्हणजे x वय काय आलं, 42, राईट. 42 हे कोणाचं, आईचं वय. आता आईच्या वयाच्या निम्मे करायचे, किती झाले, 42 भागिले 2, 21. आणि 21पेक्षा 5 नाही कमी नीताचं वय, म्हणून ते 16. त्यामुळे 16 हे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 10 किलोग्रॅम साखरेची किंमत 400 रुपये आहे. त्यावर 25% साखर फुकट मिळाल्यास त्या साखरेची किंमत प्रति किलोग्रॅम किती होईल. तर 10 किलोग्रॅम साखरेची किंमत 40 आहे. 10 kgची किंमत किती आहे, 400 रुपये आहे. तर एका किलोची किंमत किती येईल रे, 40. साधं सोपं गणित आहे. 1 किलोग्रामची 40 आहे. आता त्या 25% साखर फुकट भेटते, म्हणजे तुम्ही 1 किलो साखर घ्या किंवा 10 किलो साखर घ्या, तुम्हाला 25% साखर फुकट भेटणार आहे. आलं लक्षात. म्हणजे तुम्ही 1 किलो साखर घेतली तर 1 किलोचे 25% काय होतात, ते किती होतात पहा, तर 0.25. 0.25 म्हणजे हे 1 किलोमध्ये जर ॲड केले तर आपण किती होतं, 1 किलोमध्ये 0.25 जर ॲड केले तर ते होऊन जातं 1.25 kg. म्हणजे तुम्हाला तेवढ्याच रुपयामध्ये 40 रुपयामध्येच 1.25 kg भेटते. तर आता आपल्याला प्रति किलोग्रॅम साखरेची किंमत काढायची, म्हणजे 40 रुपयामध्येच तुम्हाला 1.25 ग्रॅम मिळते. तर 1 किलो साखरेची किंमत किती. तर हे 2 डेसिमल पॉईंट तिकडे सरकवण्यासाठी आपण इथं 2 म्हणजे 100ने मल्टिप्लाय करावं लागेल, इंटू 100 खाली देखील. आता पहा किती होऊन जाईल, हे वर होऊन जाईल 4000 डिवायडेड बाय काय होऊन जाईल, 125. आता 25 5 25 आहे, 25 1 25, 15 25 इथं 15 150, 25 150, 0 5 3 15 1 32. ओके, तर पर्याय क्रमांक 3 32 रुपये आता साखरेची किंमत होऊन जाईल. म्हणजे आधी 40 रुपयाला भेटायची, परंतु 25% फुकट साखर मिळाल्यामुळे काय झालं, 32 रुपये त्याची किंमत झाली. लास्ट पाहूया आता. संजयने एक बंगला 7.5 लाख रुपयाला घेतला, तर तो बंगला किती रुपयांना विकला म्हणजे संजयला 12.5% नफा होईल. म्हणजे हे पर्सेंटेज नफा वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत. आता सपोज 100 रुपयाला एखादी वस्तू असते, तर त्याला जर 12.5 नफा झाला असत, ती वस्तू कितीला विकली गेली असती, 100पेक्षा 12.5ने जास्त, म्हणजेच 112.5ला विकली गेली असती. परंतु आता ॲक्च्युअल प्राईस किती तिची, 7,50,000. तर मग ती कितीला विकल्यावर 12.5% नफा होईल, तर एक्सला विकल्यावर 12.5% नफा होईल. अशा पद्धतीने देखील काढू शकता तुम्ही. किंवा सिंपल पर्सेंटेज नफा म्हणजे काय असतं, नफा डिवायडेड बाय खरेदी किंमत इंटू 100. हे जर कॅल्क्युलेट करायला तुम्हाला खरेदी किंमत दिलेली आहे 7.5 लाख रुपये, पर्सेंटेज नफा दिला आहे 12.5%, परंतु यातनं तुम्हाला पहिल्यांदा नफा मिळेल आणि तो नफा काय करावा लागेल, तुम्हाला परत खरेदी किंमतमध्ये ॲड करावा लागेल. या लक्षात, त्या 2 स्टेप वाढतात. इथं मी डायरेक्ट तुम्हाला ती एका स्टेपमध्ये समजून सांगितलं. तर अशा वेळेस जर आता काय करायचं, आपल्याला एक्सची किंमत काढायची, म्हणजे काय होईल, हा 7.5 इकडे जाऊन मल्टिप्लाय होऊन जाईल, 112
0.5 इंटू 7,50,000 डिवायडेड बाय 100. 2ला 2 शून्य गेला. तर यातला एक शून्य काय करूया आपण, इथला पॉईंट शिफ्ट करण्यासाठी वापरूया. म्हणजे काय होऊन जाईल, इकडं 1225 इंटू फक्त 750 आहे. हिचं मल्टिप्लिकेशन तुम्ही केलं 1125 गुणिले 75 करूया. नंतर सरते शेवटी 0 टाकून ठेवूया. म्हणजे आता बघा 5 5 25 10 2 12 1 5 1 5 1 6 5 1 5 0 7 5 35 7 2 14 3 17 1 7 1 7 1 8 7 1 7 5 7 6 7 13 6 7 13 8 5 13 1 14 84 375. हा इकडचा 0 म्हणजे काय राहिलं 8,43,750. तर 8,43,750. ओके 8,43,750 किंवा इथे 750 येतं. एवढं जरी तुमच्या लक्षात आलं ठीक आहे. तर 750मध्ये काय होऊन जातं, लक्षात येतं की एकच पर्याय आपला बरोबर आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे जे खरेदी किंमत विक्री किंमत प्रॉफिट अँड लॉस याचे जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करू शकता. भेटूया उद्या. थँक्यू.